विद्यार्थी मित्र हो, चौथ्या प्रकरणातील पुढचा भाग आपण पाहणार आहोत. त्रिकोणाचा बाह्य कोन, एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. या ठिकाणी त्रिकोण काढलेला आहे, त्रिकोण ए बी सी, आणि या त्रिकोणाच्या बाजू आहेत त्या थोड्या वाढवलेल्या आहेत आणि त्यानुसार जे काही कोन तयार झालेत ते बाह्य कोन कसे आहेत हे आपण पाहणार आहोत. आता या ठिकाणी दिसते की ए बी सी मध्ये बी सी ही बाजू डी पर्यंत वाढवलेली आहे. म्हणजे या ठिकाणी हा जो कोन तयार झाला आहे हा अँगल ए सी डी विच इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ए बी सी. म्हणजे ए सी डी हा कोन त्रिकोण ए बी सीचा बाह्य कोन आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर ए सी डी हा बाह्य कोन होतोय, पण ए सी डी हा त्रिकोणाचाच एक कोन आहे. आणि या ठिकाणी आपण बघितलं तर ए सी डी आणि कोन ए सी बी या कोनाशी हा रेषीय जोडीतील कोन दिसतोय. मीन्स अँगल ए सी डी अँड अँगल ए सी बी आर अँगल्स इन अ लिनियर पेअर. म्हणजे ज्या ठिकाणी त्रिकोणाचा बाह्य कोन तयार होतोय तोच कोन हा त्रिकोणाच्या कोनाशी रेषीय जोडीतील कोन असतो. An exterior angle of a triangle is a linear pair of angle with one angle of that triangle. या ठिकाणी आपण बघितलंय. त्याचप्रमाणे अजूनही दोन कोन आपल्याला दिसतात. या ठिकाणी एक कोन दिसतोय अँगल बी ए पी आणि या ठिकाणी एक कोन दिसतोय अँगल सी बी क्यू. This angle is also an exterior angle of the triangle. म्हणजे हा कोन देखील या त्रिकोणाचा एक बाह्य कोन आहे. याला त्रिकोणाचा बाह्य कोन असं आपण म्हणू शकतो. म्हणजे त्रिकोणाचा बाह्य कोन म्हणजे काय, तर त्रिकोणाची एक बाजू वाढवल्यावर जो कोन त्रिकोणाच्या लगतच्या आंतरकोनाशी रेषीय जोडी करतो त्या कोनाला त्रिकोणाचा बाह्य कोन असं म्हणतात. म्हणजेच on extending one side of a triangle, the angle obtained which forms a linear pair with the adjacent interior angle of the triangle is called an exterior angle of that triangle. अशा प्रकारे त्रिकोणाचे एकूण 6 आपण बाह्य कोन काढू शकतो. एका त्रिकोणाला 6 बाह्य कोन आपण शोधू शकतो. त्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे बाह्य कोनाचा गुणधर्म. बाह्य कोनाचा गुणधर्म, द प्रॉपर्टी ऑफ अन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. या ठिकाणी देखील एक ट्रायंगल काढलेला आहे, ट्रायंगल पी क्यू आर, आणि त्याची एक बाजू वाढवलेली दिसते, एस पर्यंत वाढवलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी अँगल पी आर एस हा ह्या त्रिकोणाचा बाह्य कोन आहे, एक्सटेरियर अँगल आहे. आता याची प्रॉपर्टी काय आहे ती आपण बघणार आहोत. या ठिकाणी पहिले 3 कोन आपण त्या त्रिकोणाचे घेतलेले आहेत, अँगल पी, अँगल क्यू आणि अँगल आर. आता ह्या अँगल आरचं नाव देताना 2 अँगल दिसतात म्हणून अँगल पी आर क्यू असं नाव दिलं इथं. मेजर अँगल पी, मेजर अँगल क्यू आणि मेजर अँगल पी आर क्यू इज इक्वल टू 180 डिग्री. त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. या प्रॉपर्टीवरून आपण इथं 180 या तीनही कोनांच्या मापांचे दिलेत, पी, अँगल क्यू आणि अँगल आर. आर म्हणजे पी आर क्यू. पण इथं जर बघितलं आपण मेजर अँगल पी आर एस म्हणजे पी आर एस हा एक कोन आणि मेजर अँगल पी आर क्यू हा एक कोन. या 2 कोनांच्या मापांची बेरीज देखील 180 अंश असते कारण ते रेषीय जोडीतील कोन आहेत. मेजर अँगल पी आर एस आणि मेजर अँगल पी आर क्यू, these two angles are angles in a linear pair, that's why their sum of measure is 180 degree. म्हणजे या 3 कोनांच्या मापांची बेरीज पण 180 अंश आहे त्रिकोणाच्या, आणि इथल्याच या 2 कोनांच्या मापांची पण बेरीज 180 अंश आहे. तेच खाली मांडले, मेजर अँगल पी प्लस मेजर अँगल क्यू प्लस मेजर अँगल पी आर क्यू म्हणजे हे वरचे 3 अँगल बरोबर मेजर अँगल पी आर एस प्लस मेजर अँगल पी आर क्यू म्हणजे हे रेषीय जोडीतील 2 अँगल. आता या ठिकाणी जर बघितलं की या 3 कोनांच्या मापांची बेरीज पण 180 अंश आहे, या 2 कोनांच्या मापांची बेरीज पण 180 अंश आहे. पण याच्यामध्ये कॉमन गोष्ट कुठली आहे तर पी आर क्यू हा कोन या ठिकाणी पण आहे आणि या ठिकाणी पण आहे. तो जर आपण काढून टाकला म्हणजे कॅन्सल केला तर राहते शिल्लक मेजर अँगल पी प्लस मेजर अँगल क्यू इज इक्वल टू मेजर अँगल पी आर एस. म्हणजेच काय, हा एक कोन
हा एक कोन, या दोन कोनांच्या मापांची बेरीज ही त्या त्रिकोणाच्या बाह्य कोनाच्या मापा एवढी असते. म्हणजेच हे जर आपण मराठीमध्ये जर आपण सांगायला गेलो तर त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. म्हणजेच द मेजर ऑफ अन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ द मेजर्स ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स. म्हणजे हा PRS हा जो त्रिकोणाचा बाह्य कोन आहे याचं माप या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढे असतं. जवळचा कोन सोडून इतर जे राहिलेले दोन कोन आहेत त्या दोन कोनांच्या मापांच्या बेरजे एवढं या त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप असते असं या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला दिसून येते. प्रॅक्टिस सेट 21 आपण सोडवायचा आहे.